सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. श्री दत्त भजनी मंडळ वळसंग यांची पवित्र तीर्थयात्रा उत्साहात संपन्न. भाविकांमध्ये आनंद व समाधान. श्री दत्त भक्त भजनी मंडळ वळसंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पवित्र तीर्थयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. या यात्रेमध्ये भाविकांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेटी देत दर्शनाचा लाभ घेतला. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, गत्तरगी व भागम्मा पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन भाविक वळसंगकडे आनंदाने समाधानाने रवाना झाले. यात्रेची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र क्षेत्र असलेल्या पंढरपूर येथून झाली. येथे भाविकांनी श्री विठ्ठल माता रुक्मिणीचे दर्शन घेऊन हरिनामाचा गजर केला. त्यानंतर तुळजापूर येथे जाऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला साकडे घालून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर यात्रेकरूंनी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा संदेश भाविकांच्या मनाला प्रेरणा देणारा ठरला. पुढे गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयाच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन भाविकांनी दत्तनामाचा अखंड गजर केला. गत्तरगी व भागम्मा या पवित्र स्थळांनाही भेट देण्यात आली. या ठिकाणी धार्मिक विधी, भजन, कीर्तन व नामस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संपूर्ण यात्रेदरम्यान श्री दत्त भक्त भजनी मंडळाच्या सदस्यांनी भक्तिमय वातावरणात निर्माण केले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात दत्तभक्तीचा रंग चढला होता. यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी विविध मंदिरामध्ये दर्शन घेत आत्मिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली. अनेक भाविकांनी ही यात्रा आयुष्यातील अविस्मरणीय दर्शन, सामूहिक भजन, नामस्मरण आणि भक्तांच्या सहवासामुळे यात्रेचे महत्त्व अधिकच वाढल्याने त्यांनी नमूद केले. यात्रा पूर्ण करून वळसंगकडे परतताना सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि भक्तिभाव स्पष्टपणे दिसून येत होता. गावात आगमन होताच ग्रामस्थांनी यात्रेकरूंचे स्वागत केले. श्री दत्त भक्त भजनी मंडळाच्या या उपक्रमामुळे धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असून समाजात भक्ती, एकात्मता आणि आध्यात्मिकतेचा संदेश पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी श्री दत्त भक्त भजनी मंडळ पदाधिकारी, सदस्य, महिला भगिनी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण यात्रा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.